आता मेष राशीला 7.5 सुरू आहे, मीन राशीला 7.5 सुरू आहे आणि कुंभ राशीला शेवटचा टप्पा 7.5 सुरू आहे. तर 7.5 जेव्हा सुरू असते आणि त्याच वेळेत गुरुचं भ्रमण झालं तर ते किती शुभ असतं आणि यात 7.5चा त्रास कमी होतो का? खूप शुभ असतं. बर. काय होतं ना की शनिदेवांना ब्रह्मदेवाने काम दिलेलं आहे, ज्यातला त्याला आपापल्या कर्माची फळं दे. शनिदेव न्यायनिष्ठुर आहेत, ते थेट फळं द्यायला लागतात. मग गुरुदेव तिथे येतात किंवा जवळपासच्या एखाद्या स्थानात येतात, त्रिकोणात येतात. तिथून त्यांची दृष्टी शनीवर जाते. मग गुरुदेव त्यांना सांगतात, बाबा रे न्याय दे, थोडं सांभाळून दे, थोडं प्रेमाने दे. कारण की बघा, आपल्या आयुष्यात जी संकट येत असतात त्या संकटांना एक छत्री लावून थांबवण्याचं काम गुरु करतो. आपल्याला कळतही नाही. तुम्ही खूप लोकांना पाहिलं असेल की ज्यांचे गुरु असतात, तुमच्या आयुष्यातील संकट तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तुम्हाला लक्षात येत नाही की हे कसं होतंय. किंवा संकट येणार असेल, आता परवा मला एक माझी जातिका, तिच्या आयुष्यात खूप मोठं संकट येणार होतं. एकदम मस्त फॅमिली लाईफ, उत्तम मध्यमवर्गीय फॅमिली. तिच्या जोडीदाराने खूप सगळं चांगलं असताना म्युच्युअल घटस्फोट मागितला. घर विकून टाकलं. त्या लेडीजला अशा वेळी काय करावं? तिला तिच्या वडिलांचं घर गावात पुण्यात उपलब्ध होतं. तिचे वडील एका वेगळ्या ठिकाणी राहत होते आश्रमात. म्हणजे ती व्यवस्था कोणी केली? गुरुदेवांनी खूप ॲडव्हान्समध्ये करून ठेवली. कारण तिची कुठेतरी श्रद्धा होती. श्रद्धा ही माणसाला अनेक संकटातून बाहेर काढते आणि गुरुतुल्य व्यक्तीवर, गुरूंवर जेव्हा आपण श्रद्धा करतो तर त्यातून तर आपण सहज बाहेर पडतो. त्यामुळे तिच्या मुलीचं लग्न जवळ आलेलं, अशा सगळ्या संकट काळातून तिला गुरुदेवांनी अलगद बाहेर काढलं. ती म्हणे, माझी श्रद्धा त्यांच्यावर आहे, त्यांनी मला सगळ्या संकटातून बाहेर काढलं. आता तिने स्वतःचं 2 BHK फ्लॅट घेतला, मुलीचं लग्न केलं. सगळ्यात प्रश्न जिथे असतात तिथे मार्ग निघतो. प्रश्न थांबत नाही, काळ थांबत नाही. पण त्या काळात हे कसं झालं, त्या मॅडम म्हणतात, मला अजूनही कळलं नाही. पण हे सगळं होत गेलं. अशा वेळी गुरुचे आशीर्वाद असतात. नक्कीच. तर जेव्हा शनिदेवांवर गुरुची दृष्टी पडते तर गुरुदेव शनिदेवांनाही समजवतात की थोडं शांततेने घे, थोडं सहकार्य कर, आणि मग शनिदेवांचे त्रास कमी व्हायला लागतात. आणि मग 7.5 असेल, तुमची डहिया असेल, जसं आता सिंह राशीवर किंवा धनु राशीवर सुरू आहे, अशा काळात जेव्हा गुरुदेव कर्क राशीत जातात तेव्हा तुमच्या प्रश्नांची तीव्रता कमी होते. एक नक्की आहे, तुमचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे. पण जेव्हा असं सहकार्य आपल्याला ग्रहाकडून मिळतं तेव्हा आपली प्रश्न सोडवण्याची क्षमता वाढते.